जनतेची विकासाच्या नावाने दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसवा. सौ स्नेहलताई रोहन कामटे. गेल्या 25 वर्षापासून कोंढवा बुद्रुक भागातील जनतेने या भागातील भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता दिली. मात्र गेल्या 25 वर्षापासून येथील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून अजूनही आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला निवडून द्या, कोंढवा बुद्रुक येवलेवाडी भागाचा विकास करायचा आहे, मात्र त्यांनी जनतेचा विकास केला नाही तर स्वतःचा विकास केला. अशा विकासाच्या नावाने दिशाभूल करणाऱ्या आणि गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनतेने घरी बसवावे असे आवाहन कोंढवा बुद्रुक येवलेवाडी प्रभाग क्रमांक 40च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ स्नेहलताई रोहन कामटे यांनी व्यक्त केले. गेल्या 15 वर्षापासून माझे पती रोहन शेठ कामटे हे या भागात सामाजिक राजकीय काम करत असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी देखील त्यांच्यासोबत काम करत आहे. कोंढवा बुद्रुक येवलेवाडी प्रभाग क्रमांक 40मध्ये आजही महिला शौचालय नाही. पाणी, वीज, ड्रेनेज, रस्ते, वाहतूक कोंडी आणि स्मशानभूमीचा तर विषय अतिशय गंभीर असून अद्यापही जैसे ते परिस्थिती आहे. माझे पती रोहन कामटे यांनी 1-1.5 वर्षापूर्वी स्मशानभूमीवर पत्रा शेड स्वखर्चाने तयार करून दिले. आजही येथील लोकांना एखाद्या घरचा माणूस मेला तर जीव मुठीत धरून या स्मशानभूमीत अंत्यविधी करावा लागतो. पुणे शहरात एकमेव स्मशानभूमी अशी असेल की रस्त्यावर उभे राहून नातेवाईकांना अंत्यविधी करावा लागतो. ही शरमेची बाब आहे. आम्ही जनतेचा विकास करतो, तुम्ही आमच्या मागे उभे राहा असे फक्त बोलले जाते. त्यामुळे जनता ही हवालदिल झाली आहे. त्यामुळे जनतेने यापुढे कामे करणाऱ्यांच्या मागे उभे राहावे. या भागात जलतरण तलाव बंद, व्यायामशाळा बंद, भाजी मंडई बंद असे बंद असणारे प्रकल्प मी नागरिकांसाठी सुरू करणार आहे. सबका साथ सबका विकास असे सत्ताधाऱ्यांचे वाक्य आहे. मात्र सबका साथ जनतेचा विकास करतो म्हणून मात्र जनतेला भकास करून सत्ताधाऱ्यांनी त्यांचा विकास केला. त्यामुळे जनतेने यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मागे तसेच सुशिक्षित उमेदवारांच्या मागे उभे राहून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी निवडून द्यावे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनी बाळगून समाजसेवा करत आहे. मात्र जनतेच्या अडीअडचणी सोडवायच्या असतील तर समाजकारणाबरोबर राजकारणाची जोड लागते. तेच ध्येय मनी बाळगून समाजात जनतेसाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असून प्रभाग क्रमांक 40 जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे पती कायम जनतेसोबत असल्याचे कोंढवा बुद्रुक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या येवलेवाडी प्रभाग क्रमांक 40च्या उमेदवार स्नेहलताई रोहन शेठ कामटे यांनी सांगितले. कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या भागामध्ये असणाऱ्या जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव मी कटिबद्ध आहे. वीज, पाणी, ड्रेनेज, रस्ते, वाहतूक कोंडी हे प्रश्न नित्याचे झाले आहेत. मात्र पुणे महानगरपालिकेत जनतेने मला निवडून दिले तर त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून सर्वात महत्त्वाचे वाहतूक कोंडीचा प्रश्न, कात्रज कोंढवा रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावून भविष्यात कचरामुक्त प्रभाग करणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गोरगरीब जनतेचे हित जपणारा पक्ष असून लोकहिताचे निर्णय घेणारा पक्ष आहे. त्यामुळे मी या पक्षात काम करत असून यापुढे नागरिकांच्या आशीर्वादाने आगामी पुणे मनपा निवडणुकीमध्ये जनतेने मला पुणे मनपात काम करण्यासाठी मतरूपी आशीर्वाद द्यावेत. माझ्या मनात आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम योजना राबवण्याचे धोरण असून त्यासाठी जनतेच्या आशीर्वादाची मला गरज आहे. मी सदैव माझ्या जनतेसाठी काम करत राहणार आहे. जनतेने काम करत असताना त्यांनी दिलेले आशीर्वाद हेच माझ्यासाठी मोलाचे आहेत. जनता हीच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी आणि माझे पती बोलून दाखवणाऱ्यातले नाही तर करून दाखवणारे आहे. जनतेने मला नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेत काम करण्याची संधी दिली तर मी जनतेचा नगरसेवक नाही तर मी जनतेचा सेवक म्हणून काम करेल. कोंढवा बुद्रुक येवलेवाडी भागात हॉस्पिटल सुसज्ज, मनपा शाळा, कचरामुक्त प्रभाग, ड्रेनेज, रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणांना रोजगार, नशामुक्त कोंढवा उद्यान, महिलांना घरबसल्या व्यवसाय, शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासिका, मुलांना खेळाचे मैदान अशा अनेक गोष्टी मी उपलब्ध करून देणार असल्याचे भविष्यात माझे विजन आहे. स्मार्ट कोंढवा करण्याचा माझा मानस आहे. तरी जनतेने मला पुणे मनपात एक वेळ काम करण्याची संधी द्यावी असे आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहलताई रोहन शेठ कामटे यांनी पुणे लोकन्याय न्यूज 24 तासशी बोलताना आपले मत व्यक्त केले. आगामी 2026 पुणे महानगरपालिकेत मला जनतेने काम करण्याची संधी द्यावी. 15 जानेवारी 2026 पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत
मशाल चिन्ह समोरील बटन दाबून जनतेने मला निवडून द्यावे. मी आपले सर्व प्रश्न मार्गी लावेन, असेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोंढवा येवलेवाडी प्रभागाच्या उमेदवार सौ स्नेहलताई रोहन कामठे यांनी सांगितले. मी सौ स्नेहल रोहन कामठे, प्रभाग क्रमांक 40, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून अधिकृत उमेदवार आहे. माझं चिन्ह आहे मशाल. मी आज तुमच्यासाठी संवाद साधण्यासाठी आलेली आहे. माझ्या प्रभागात गेल्या 25 वर्षापासून ज्या काही मूलभूत समस्या आहेत, जसे की पाण्याची अनिश्चितता, रात्री अपरात्री येणारे पाणी, याचा महिलांना जास्तीत जास्त त्रास होतो. रस्त्यांची आपण बघतो की भरपूर प्रमाणात वाहतूक कोंडी होती आहे. त्यानंतर ड्रेनेज हे चेंबरची समस्या आहे. स्मशानभूमीचा पण आपल्यासमोर खूप मोठा ज्वलंत विषय आहे. त्यानंतर कचऱ्याचे व्यवस्थापन नाही आहे. आणि तर आमच्या लक्ष्मीनगरमध्ये अख्ख्या प्रभागात आपल्या एकच शौचालय आहे, तर शौचालय नाही आहे. कचऱ्याची काय समस्या आहे तुमच्याकडे? कचऱ्याचा प्रश्न कसा आहे इथं? कचऱ्याचं नीट व्यवस्थापनच नाही आहे. त्याची नीट विल्हेवाट लावली जात नाही. रोडला ढिगारे लावले जातात. ते महानगरपालिकेने कचरा नेत नाही आहे. बरं, तुम्हाला जनतेने निवडून दिल्यानंतर तुम्ही जनतेसाठी काय काम करणार? तुमचं विजन काय पुढचं? मी जनतेने जर मला निवडून दिले तर मी त्यांच्यासाठी ॲम्युनिटी प्लेसचे हे मोठमोठे प्रकल्प आहेत ते खुले करून देईन. आणि वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र करेन. लहान मुलांसाठी बागबगीचे करणार आहे. पहिली समस्या म्हणजे आमच्या प्रभागात मूलभूत समस्या आहे पाण्याची, तर पाण्याचा प्रश्न मी सोडवेन. ड्रेनेज, पाणी, रस्ते, लाईट ह्या सगळ्या मूलभूत ज्या समस्या आहेत त्या मी नक्कीच सोडवेन. माझे विजन आहे भाजी मंडई, व्यायामशाळा, जलतरण तलाव हे गेल्या काही वर्षांपासून बंद आहे, तर ते मी पहिलं सुरू करणार आहे. आपल्या प्रभागात कचरामुक्त प्रभाग करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर ई-लर्निंग स्कूल मी बांधेल. वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र बांधेल, शौचालय बांधेल आणि नशामुक्त कोंढवा करण्याचा मी प्रयत्न करेल.